फार्मर आदर्श कृषी फार्मर कंपनी स्थापन केलेली आहे। तिच्या पाठीमागची पार्श्वभूमी आम्हाला पायरन्स या कृषी विज्ञान केंद्रातून कल्पना मिळाली आणि तीच आम्ही पुढे राबवली। त्यांनी अगोदर आम्ही इथे कृषी फार्मर क्लब स्थापन केला होता आणि त्यांचेच सभासद वगैरे आम्ही बाकीचे नंतर इथं चालू केले। या ठिकाणी आदर्श फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी या कंपनीची स्थापना झालेली आहे। याचे जवळजवळ 505 शेतकरी मेंबर आहेत। ही सर्व शेतकऱ्यांची कंपनी आहे। बऱ्याचदा कंपनी म्हटले की टाटा, रिलायन्स अशी नावं पुढे येतात, पण ही शेतकऱ्यांनी स्वतः फॉर्म केलेली कंपनी आहे। हिचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ह्या कंपनीमार्फत वेगवेगळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे फायद्याचे प्रयोग आहेत ते केले जातात। त्यामध्ये या कंपनीसाठी MSCP महाराष्ट्र स्पर्धाक्षम या योजनेअंतर्गत आपण या ठिकाणी एक फार्मर्स फॅसिलिटर कॉमन सेंटर किंवा शेतकऱ्यांसाठी सुविधा केंद्र हे दिलेलं आहे। त्यासाठी सुद्धा 10 लाख रुपयाची मदत कृषी विभागाच्या MSCP मार्फत करण्यात आलेली आहे। संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी गाव म्हणजे डोंगराळ आणि दुर्गम असलेला असा भाग। इथे पावसाचं प्रमाण खूप कमी आहे। असलेल्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्याबरोबर किफायतशीर शेती करण्यासाठी कृषी निविष्ठांवरील खर्च कमी करायचा। एवढं करून शेतीचं उत्पन्न वाढलं तरी शेतकऱ्याला हवा तसा मोबदला मिळत नाही। यासाठी आज उत्पादक ते ग्राहक या आधाराने शेतमाल विक्रीस शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जातं। शासनाकडूनही या बाबतीत मदत मिळते। सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटाच्या आधाराने आणि त्यांची कंपनी जर असेल तर कंपनीचंही सहकार्य शेतकऱ्यांना मिळतं। प्रत्येकाने किती सभासदाला फी ठेवायची वगैरे वगैरे त्याचं आम्हाला आत्माने मार्गदर्शन केलं। एकूण आमचे जे 25 सभासद आहेत आणि 525 सभासद आहेत आणि 25 गट आहेत, शेतकरी गट आहेत आणि मग त्याच्या याच्यातून आम्ही उत्पादक ते ग्राहक ही संकल्पना राबवली आणि इथून डायरेक्ट माल मार्केटला पाठवायला सुरुवात केली। या कंपनीकडनं वारंवार शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, त्याचबरोबर मेळावे आणि दरवर्षी जो काही नफा होतो तो नफा सगळ्या सभासदांमध्ये विभागला जातो आणि यातून महत्त्वाची बचत म्हणजे शेतकऱ्यांची निविष्ठासाठी जी जास्तीची किंमत बाजारामध्ये द्यावी लागते, तर ही कंपनी एकदम जास्त प्रमाणामध्ये निविष्ठा खरेदी करत असल्यामुळे त्यांना कमी भावामध्ये निविष्ठा मिळतात आणि ती एक बचत या शेतकऱ्यांची या कंपनीच्या माध्यमातून होती। तर अशा पद्धतीच्या 4 कंपन्या संगमनेर तालुक्यामध्ये स्थापन झालेल्या आहेत। एक आपली वरुडी पठार साकूर इथे एक कंपनी आहे, त्याचबरोबर एक पिंपळगाव देप्याला 7 हिल्स म्हणून एक कंपनी आहे आणि ही एक आदर्श फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी आहे। फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचं उद्दिष्ट म्हणजे शेतमालाची उत्पादन क्षमता वाढवणं, शेतीमालाला किफायतशीर भाव मिळवून देणं, मूल्यवर्धन करणं। यासाठी कंपनीला आत्मा सहकार्य करतं। शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांची कंपनी स्थापन करून देण्याचं आणि तिचं रजिस्ट्रेशन पर्यंतचं काम आत्म्याची यंत्रणा करते। आत्मा म्हणजे ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी। आदर्श ग्रामीण ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीला आत्मा यंत्रणेचं सहकार्य मिळालेलं आहे। या संदर्भात फणसे म्हणतात, साधारणतः 25 गट तयार केले आणि त्याचा एक संघ बनवला आणि तो आत्मा या संस्थेला जॉईन केला आणि आत्माने आम्हाला कृषी कंपनी स्थापन करा असं सुचवलं आणि आम्ही ते पुढे चालू केले। शासनाने कृषी विभाग असेल, आत्मा असेल यांनी आम्हाला वेळोवेळी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि त्याच माध्यमातून आम्ही काहीतरी करू शकलो। एक ग्रामीण भागामध्ये चांगला नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही चालू केलेला आहे। सुरुवातीला अशा कंपनीला जे काही आर्थिक सहाय्य लागतं ते कर्जाच्या रूपात नाबार्ड बँक देतं। याशिवाय शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व या कंपनीला मिळतात। यातून ती कंपनी शेतकऱ्यांना उत्पादन विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान पुरवते। वाहतूक, साठवण, प्रतवारी, प्रशिक्षण, मूल्यवृद्धी अशा विविध प्रकारांनी सहकार्य करीत असते।
आमच्या इथे शेतकऱ्यांचा सहभाग जास्त प्रमाणात असल्यानं आमचा क्लस्टर हा लिंबू आणि तूर यामध्ये काम करतो. आम्ही शासकीय तूर खरेदी केली होती यावर्षी. या शासकीय तूर खरेदीमध्ये जवळपास 36 लाखाचा टर्नओव्हर करून 712 क्विंटल तूर शेतकऱ्यांची खरेदी केली आणि यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीचा 10 लाख रुपये जास्तीचा फायदा झालेला आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पामध्ये 25 शेतकरी गट एकत्र करून संघ स्थापन केला आणि संघातून कंपनी ॲक्टमध्ये कंपनी स्थापन केली. त्यानंतर आमच्याकडे 25 शेतकरी गट आहे. 25 शेतकरी गटातून 505 शेतकरी सभासद आहेत आणि त्या सभासदांचं भागभांडवल 4.5 लाख रुपये आहे. 18 लाखाचा टोटल प्रोजेक्ट आहे MSCPचा आणि या प्रोजेक्टमध्ये आम्ही 18 लाखामध्ये गोडाऊन, मशिनरी, पिकअप व्हॅन आणि डाळ मिल अशा प्रकारे आम्ही युनिट स्थापन केलं आहे. पिंपरी लौकी गावात कडधान्याचं क्षेत्र मोठं आहे. लिंबाचंही उत्पादन अनेक शेतकरी घेतात. कडधान्याचं ग्रेडिंग, क्लिनिंग ते विक्रीपर्यंत कंपनीचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना होतो. बाकीचा जो शेतमाल आहे आम्ही येथे आमच्याकडे ग्रेडर मशीन असून या ग्रेडर मशीनमध्ये आम्ही शेतकऱ्यांचा माल ग्रेडिंग क्लिनिंग करतो आणि शेतकऱ्यांना तो माल ग्रेडिंग क्लिनिंग केल्याच्यानंतर पॅकिंग व्यवस्थित करून तो माल मार्केटला पोहोचवण्यापर्यंत व्यवस्था आमच्याकडे आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना सर्वच 200 ते 300 रुपये क्विंटलच्या पाठीमागे या आमच्या क्लस्टरमधल्या शेतकऱ्यांना सभासदांना फायदा होतो. आमच्या इथे लिंबाचं आणि तुरीचं उत्पादन जास्त होतं, तर त्याच्याकरता मार्केटची सोय पाहिजे होती म्हणून आम्ही इथून डायरेक्ट गुजरातला तुरीची ओल्या शेंगाची तूर याला पाठवतो, गुजरातला पाठवतो आणि गुजरातकडून त्याची जी किंमत मिळते ती साधारणतः सर्व सभासदांना त्याची वाटली जाते, जे उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी. आमच्या येथे कडधान्याचं एरिया खूप असल्यानं आम्ही येथे डाळ मिल युनिट चालू केलेलं आहे आणि या डाळ मिलमध्ये शेतकरी स्वतः येथे डाळ तयार करण्यास पण येतात आणि आम्ही स्वतः पण खरेदी करून ही डाळ मार्केटमध्ये विकण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आत्तापर्यंत FSSAI म्हणजे अन्न प्रशासनाचं लायसन काढलेलं आहे, थेट पणनचं लायसन काढलेलं आहे आणि DICचं म्हणजे जिल्हा उद्योग केंद्राचं पण लायसन काढलेलं आहे. अशा प्रकारे भरपूर लायसन काढूनसुद्धा आम्ही आता आमच्या या वर्षीच्या 2016-17च्या काळामध्ये आम्ही जवळपास आमची कंपनी सुरुवात केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे आमचं सर्वात जादा लक्ष आहे. या ठिकाणी 2 पिकावर जास्त कॉन्सन्ट्रेट करते ही कंपनी. त्यामध्ये लिंबू, कागदी लिंबू जे आहे याचं मुख्य पीक ही कंपनीचे सगळे सभासद घेतात. त्याचबरोबर तुरीचं एक पीक या ठिकाणी घेतलं जातं आणि तुरीच्या ओल्या शेंगा हे गुजरातमध्ये त्याचं मार्केटिंग करतात आणि गुजरातमध्ये त्याची विक्री करतात. बाहेरूनसुद्धा इथं व्यापारी हे स्वतः ही कंपनी त्याचं परचेस करते म्हणून बाहेरूनसुद्धा काही शेतकरी या ठिकाणी माल घेऊन येतात आणि हिरव्या शेंगा या ठिकाणी विकतात. एक मोठं मार्केट तुरीच्या शेंगांचं या ठिकाणी सुरू झालं आहे आणि हे फक्त कंपनीच्या माध्यमातूनच सुरू झाल्यामुळं शेतकऱ्याला याचा नक्कीच फायदा होत आहे. शेतकरी पण ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो, कोणताही शेती असो किंवा भाजीपाला पीक, फळपीक असो, तो चांगल्या प्रकारे पिकवतोय पण त्याला विक्रीचंच आज टेक्निक नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं मालाची ग्रेडिंग, प्रतवारी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज तुम्ही माल कसा पिकवता यापेक्षा तो त्याची ग्रेडिंग, पॅकिंग कशी करता यालाही पण महत्त्व आहे. हे पण आम्हाला याच माध्यमातून शिकायला मिळाले. याच्यापूर्वी आम्ही शेती करत होतो वडिलोपार्जित, पण जो याच्या पाठीमागचे आमचे तोटे जे होते ते आमच्या आता लक्षात आलेले आणि खरोखरच संघटनाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या उत्पादनामध्ये कमीत कमी 25% पुढे फायदा झालेला आहे. शेतकऱ्यांनी कोणती पिकं घ्यायची, प्रत्येक दिवसाचा हवामानाचा अंदाज काय आहे याबाबत कंपनी मार्गदर्शन करतेच, पण त्याच्या जोडीला बी बियाणं, खतं, अवजारं, कीटकनाशकं कंपनीच्या माध्यमातून खरेदी करून शेतकऱ्यांना पुरवली जातात. रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचे दुष्परिणाम जाणवू लागल्यावर ग्राहकांकडून सेंद्रिय मालाची मागणी वाढत आहे. त्या दृष्टीने
कंपनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त करते. पण सेंद्रिय शेती कशी करावी यासाठी त्यांना शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, विद्यापीठ यांच्या मार्फत जे मार्गदर्शन हवं तेही मिळवून दिलं जातं. आम्ही आमच्या डायरेक्टरांचं मीटिंग घेऊन आम्ही आमच्या कंपनीची रूपरेषा ठरवत असतो की या महिन्यामध्ये काय काय कामं करायचे, शेतकऱ्यांचा हंगाम कसा आहे, हवामानाचा अंदाज काय आहे, संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आम्ही येथे सेंद्रिय शेतीचा एक ग्रुप स्थापन केलेला आहे. 50 शेतकऱ्यांचा ग्रुप स्थापन करून त्या लोकांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व कसं आहे आणि सेंद्रिय माल उत्पादन करून ग्राहकांना सेंद्रिय आणि रसायनविरहित माल खाऊ कसा घालू याकडे आमचं लक्ष जास्त आहे आणि यामुळे ग्राहकांना पण आमचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. शेतकरी विविध संकटांना सामोरं जात शेतमाल उत्पादित करतो. बराचसा शेतमाल हा नाशवंत असतो. त्याची वेळेत विक्री झाली नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं. आणि आजची समाज परिस्थिती पाहिली तर ग्राहक वस्तूच्या आकर्षकपणाला भुलणारा आहे. हेच विक्रीचं तंत्र शेतकऱ्याला जमलेलं नाही आणि हीच गोष्ट कंपनी शिकवते. आमची माती आमची माणसं. शेतकरी विविध संकटांना सामोरं जात शेतमाल उत्पादित करतो. बराचसा शेतमाल हा नाशवंत असतो. त्याची वेळेत विक्री झाली नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं. आणि आजची समाज परिस्थिती पाहिली तर ग्राहक वस्तूच्या आकर्षकपणाला भुलणारा आहे. हेच विक्रीचं तंत्र शेतकऱ्याला जमलेलं नाही आणि हीच गोष्ट कंपनी शिकवते. कंपनीच्या या माध्यमातून आम्ही इलेक्ट्रॉनिक वजन काटे असल्यामुळं वजन आम्हाला इथं क्लिअर मिळतं. शेतीचा जो माल आहे आमचा तोच आम्हाला आश्वी किंवा संगमनेर सारख्या मोठ्या बाजारपेठेत घेऊन जायची गरज येत नाही. आमचा भांडवली खर्च याच्यातून वाचला जातोय आणि भाव पण तिथल्यापेक्षा आम्हाला कंपनीच्या माध्यमातून 5 ते 10 रुपये किलो पाठीमागे जादा मिळतोय आणि चांगल्या प्रकारचा उपक्रम आम्ही शेतकरी मिळूनच चालू केलेला आहे. आणि या माध्यमातून मी एवढंच सांगू शकेल की गट संघटनाच्या माध्यमातून आपण चांगल्यापैकी आपलाच विकास आपण करू शकतो. संजय लावरे हे आपल्याला डाळीची प्रोसेसिंग कशी करतात हे दाखवत आहेत. आदर्श फार्मर्स कंपनीकडे ग्रेडिंग आणि क्लिनिंगची मशीन्स आहेत. कंपनीच्या सभासदांबरोबर गावातल्या इतर तूर उत्पादक शेतकऱ्यांनाही तिचा उपयोग होतो. मी इथं डाळ मिलची प्रोसेसिंग करतो. तर डाळ कशी तयार केली जाते मी दाखवतो. ग्रामीण भागात वाहतुकीच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसतात. उत्पादन भरपूर झालं तर साठवणुकीची व्यवस्था नसते. एकटा शेतकरी किंवा अल्पभूधारक शेतकरी अशा प्रकारच्या सोयींसाठी खर्च करू शकत नाही.
आपलं उत्पादन वेळेत आणि चांगल्या अवस्थेत बाजारपेठेपर्यंत पाठवण्यात तो असमर्थ ठरतो. अशा वेळी उत्पादक कंपनीची त्याला मदत मिळते. या गावात स्थापन झालेली आदर्श फार्मर्स कंपनी जी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आहे, ती सभासद शेतकऱ्यांच्या कडधान्य प्रोसेसिंग बरोबर तिच्या विक्रीसाठी महत्वाचा हातभार लावते. शेतकरी ते ग्राहक ही जी संकल्पना आहे, तर यांचं जे काय प्रोड्यूस इथं तयार होतं ते प्रोड्यूस सगळं ग्राहकाला डायरेक्ट दिलं जातं. त्यासाठी एक व्हॅनसुद्धा आपण या गटासाठी दिलेले आहे. त्यालासुद्धा 2.5 लाखाचं अनुदान MSCP मार्फत आपण केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी ही जी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली ती म्हणजे मार्केटिंग करणं, त्याचबरोबर शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये निविष्ठा उपलब्ध करून देणं आणि शेतकऱ्यांसाठी ही कंपनी काम करते. तर यावर्षी तुरीमध्ये जो मोठा बंपर यील्ड आलं आणि तुरीचे भाव गडगडले, तर अशा वेळेस या कंपनीने जवळजवळ 36 लाखाची तूर हमी भावामध्ये खरेदी केली आणि त्या तुरीची डाळ, इथं जे आपण डाळ मिल पाहत आहेत, ती डाळ मिल जी आहे ती डाळ मिल मधून त्यांनी डाळ तयार केली. त्याचे छोटे छोटे पॅकेट्स 1 किलोचे, अर्धा किलोचे, पाव किलोचे असे पॅकेट्स करून त्यांनी डायरेक्ट बाजारामध्ये त्याची विक्री केली आणि त्यातनं सुद्धा कंपनीला चांगला नफा झालेला आहे. या कंपनीने अनेक उपक्रमही पार पाडलेले आहेत. कंपनीने काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत ज्याद्वारे शेतकऱ्यांचा सर्वंकष विकास होईल. आमची माती आमची माणसं. या कंपनीने अनेक उपक्रमही पार पाडलेले आहेत. कंपनीने काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत ज्याद्वारे शेतकऱ्यांचा सर्वंकष विकास होईल. दरवर्षी नवीन नवीन उपक्रम घेण्याचा त्यांचा मानस आहे. तर मी या दृष्टीनं आमच्या कृषी विभागाची पाहिजे ती मदत त्या कंपनीला वारंवार करत असतो. त्यांनी मागच्या वर्षीसुद्धा या कंपनीमार्फत तुरीचं बियाणं शेतकऱ्यांना वाटप केलं आणि सर्व निविष्ठाही कंपनीने खरेदी करून दिल्या आणि तो चांगल्या प्रकारचा एक पायलट प्रोजेक्ट गेल्या वर्षी या ठिकाणी त्यांनी राबवला. त्यातून सुद्धा शेतकऱ्यांची वृद्धी झाली आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी ही कंपनी निश्चितच हातभार लावित आहे. त्याचबरोबर मार्केटिंगचे सर्व प्रकारचे लायसन यांच्याकडे आहेत. त्यासाठी त्यांनी पणन महामंडळाकडे त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे यांना विक्री करण्यास कुठेही विक्री करण्यामध्ये परवाने असल्यामुळं हा जो शेतकऱ्याचा माल आहे तो डायरेक्ट ग्राहकापर्यंत ते देतात आणि त्या पद्धतीनं हे मार्केटिंग करतात. तर अशा पद्धतीनं या कंपनीचं काम